ग्रँड आयटेन्स स्पोर्ट्स गाडी अवेलेबल झालेली आहे। गाडी फक्त ही चाललेली आहे 52,000 गाडी चाललेली आहे। गाडी ही बटन स्टार्ट गाडी आहे, म्हणजे स्पोर्ट्स ऑप्शनल गाडी अवेलेबल आहे। गाडीची पण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती सगळ्यात कमी म्हणजे 2,90,000 मध्ये आपण तुम्हाला ग्रँड आयटेन्स स्पोर्ट्स बटन स्टार्ट गाडी देणार आहे। ती 2.5 लाखामध्ये तुम्हाला आपण वेंटो हायलाईन टॉप मॉडेल देतो। मोस्टली यंगस्टरची चॉईस असते। पोलो गाडी अवेलेबल झालेली आहे, 2014 ची गाडी आहे। गाडी फक्त ही 53,000 चाललेली आहे। 2,80,000 मध्ये तुम्हाला आपण ट्रेडलाईन गाडी देतो। नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन ब्रँड व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी आलेले आहे अमन कार बाजार इथे। आजचा व्हिडिओ ना खूप खास होणार आहे आणि एकदम इम्पॉर्टंट होणार आहे, कारण की तुम्ही गेल्या व्हिडिओला आपला खूप रिस्पॉन्स दिलेला आहे, गाड्या पण सेल झालेल्या आहेत आणि न्यू स्टॉक तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो। आणि तुमच्या डिमांडेड नुसार मी आजच्या पण गाड्या देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ना आपल्याकडे 7 सीटर मध्ये तुम्हाला एर्टिगा भेटणार आहे, त्यानंतर इनोवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर तुम्हाला जर पाहिजे असेल सिडान हॅचबॅक मध्ये, अशा सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गाड्या, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये सुद्धा गाड्या अवेलेबल असणार आहेत। भरपूर असा स्टॉक नवीन आहे आणि एकदम कडक असा आहे, कारण जेव्हा तुम्ही इथे कार घ्यायला आलात ना तर तुमचं मन भरून येणार आहे, कारण की गाड्या एकदम अशा तुम्हाला क्लीन, नीट आणि एकदम व्यवस्थित भेटणार आहेत। कार सर्टिफाईड कार तुम्हाला अमन कार बाजार मध्येच भेटणार आहे, कारण की तुम्हाला इथे दिली जाते 1 वर्षाची इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा दिली जाते। तर सेकंड हँड कार घेताना तुम्हाला असं फील सुद्धा होणार नाही की आज मी आलेलो आहो सेकंड हँड कार घेण्यासाठी, असं तुम्हाला फील सुद्धा होणार नाही, कारण की तुम्हाला एकदम सर्टिफाईड कार इथेच भेटणार आहे। तर जाणून घेऊ ह्या सर्व कारची डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये कशी काय असणार आहे। तर आपले अमन कार बाजारचे जे ओनर आहेत पाटील सरांच्याकडून चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करणार आहोत आणि सर्व गाड्यांची डिटेल जाणून घेणार आहोत पाटील सरांच्याकडून। तर मित्रांनो, आपल्यासोबत जोडले गेलेले विकास पाटील सर नमस्कार, आणि इनो सर नमस्कार। कसे आहात तुम्ही आणि आपला बिझनेस कसा चाललाय? बिझनेस खूप छान चालू आहे आणि मागे तुमचा फर्स्ट टाइम जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये खूप सारा छान असा रिस्पॉन्स होता। म्हणजे अगदी पुणे म्हणू नका तर अगदी मुंबईमध्ये सुद्धा त्याचा रिस्पॉन्स चांगला होता। मुंबईला सुद्धा आम्ही डिलिव्हरी दिली, त्याप्रमाणे अगदी कराडमध्ये सुद्धा आपल्या त्या व्हिडिओतून गाड्या गेल्या आणि आपण एक मराठवाड्यामध्ये सुद्धा 2 गाड्या दिल्या। सो खूप छान रिस्पॉन्स होता। त्यामुळे ह्यावेळेस म्हटलं पुन्हा एकदा मॅडमला नक्कीच नवीन स्टॉक्स आपण अवेलेबल केलेला आहे, पेट्रोल केलेलं आहे, डिझेल केलेलं आहे, सीएनजी केलेलं आहे। त्याप्रमाणे आपण तो नवीन स्टॉक्स आपल्या अमन कार बाजारचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा नवीन स्टॉक्स गेला पाहिजे। आणि येणारा मोस्टली होळीचा सण आहे, रमजान आता आपल्याकडे चालू आहे, चांगला असा महिना आहे, प्लस येणारा गुढीपाडवा, हे येणारे सण आपण बघून आपण एकदम लो बजेट पासून अगदी हाय बजेट पर्यंत कस्टमरचे जे पॉकेट फ्रेंडली बोलतो कार्स आपण इथे अवेलेबल केलेले आहेत। बरोबर। आणि आपलं पाटील सर पहिल्यांदा तुमचे धन्यवाद मानते, कारण की आपल्याला सेकंड चान्स पण तुम्ही आता दिलेला आहे आणि भरपूर असा स्टॉक मी पाहिला। आता एकदा पर्सनली तुम्ही तर पाहिलंच असेल, मी प्रत्येक गाडीपाशी जाऊन चेक केलं, गाड्या एकदम नीट आणि क्लीन आहेत आणि एकदम छान कंडिशन मध्ये गाड्या, आणि तुम्ही प्लस वॉरंटी पण ते गाड्यांवरती देता आणि आपले व्ह्युअर्स खुश होऊनच जाणार आहेत इथून, हे मला 100% गॅरंटी आहे। तर सर, आता प्रत्येक गाडी तुम्ही बजेटमध्ये देणार आहात, तर गाड्यांवरती लोन फॅसिलिटी कशी करून देणार आहात? आपले ते ऑल बँक लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे, तसेच आपल्याला एक ऑल फायनान्स सुद्धा अवेलेबल आहे। आपण 2012 नंतर कोणतीही कार असेल ते आपण त्यावरती लोन अवेलेबल करून दिलं जातं। लोनचे काही क्रायटेरिया आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये मला 2-3 त्यामध्ये कमेंट्स पाहिले होते की आपण ते शेतकऱ्यांसाठी तुम्हीच काही बोलत नाही, तर आपण पहिल्यांदा मी 3 क्रायटेरिया सांगतो की पहिलं, जर घेणारा कस्टमर हे समजा जर नोकरी करत असतील तर त्यांची आपल्या 3 मंथची सॅलरी स्लिप लागते, 6 मंथचं बँक स्टेटमेंट लागतं, प्लस त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, या 3 गोष्टी असतील। आणि स्वतःचं घर असेल तर बेस्ट आहे, नसेल तर रेंट अग्रीमेंट लागतं। जर कस्टमर बिझनेस असेल तर त्यांचे IT रिटर्न्स आपल्याला लागतात। आणि त्यामध्ये जर शेतकरी असेल तर नक्की शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आम्ही आपण लोन करून देतो, त्यासाठी त्यांचा 7-12 लागतो, प्लस त्यांचं स्वतःचं घर पाहिजे किंवा त्यांचा जर दूध व्यवसाय वगैरे असेल तर त्याचे बँकेचे ट्रान्झॅक्शन दिसले तर त्यांचं लोन होण्यास खूप सोपं होऊन जातं। चालेल। तर सर, तुम्ही खरंच आपल्या शेतकरी बांधवांचा एक प्रश्न होता, तर त्यांचा तुम्ही आन्सर दिलेला आहे, तर धन्यवाद सर। त्यांच्यासाठी सुद्धा आपण गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि बजेट प्राइस मध्ये असणार आहेत प्रत्येक गाड्या। तर सर, आजची जी पहिली गाडी असणार आहे ती काय बजेट पासून सुरू होणार आहे आपल्याकडे? आपल्याकडे जो स्टॉक आहे तो अगदी एक 2 लाखापासून स्टार्ट आहे, ते अगदी
6.5-7 लाखापर्यंत सुद्धा स्टॉक अवेलेबल आहे. आणि आपण आजच्या जे काही प्राइसिंग देणार आहेत ह्या एकदम म्हणजे म्हणतात की फिक्स प्राइसिंग आहे, की त्याच्यामध्ये काही म्हणतात नाही की उगीच 4 लाख लावायचे आणि मी एवढं द्यायचं नाही. ज्या काही प्राइसिंग आम्ही फिक्स प्राइसिंग दिलेलं आहे की मला यायचं आहे, गाडी घ्यायची आणि घेऊन जायचं. बरोबर, काय असेल ते आपलं जनून असणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. चालेल सर, तर यायचं आहे तर आपला ऍड्रेस काय राहणार आहे? आपला ऍड्रेस खूप सिंपल आहे, अमनकार बाजार नियर सरिता कुंज अपार्टमेंट किंवा पिंपळे गुरु रोड म्हटलं ओके, किंवा रेल्वे गेट जरी क्रॉस करून आला तर तिथं कोणी अमनकार बाजार विचारलं तर नक्कीच तुम्हाला आपल्या ऍड्रेस वरती सांगितलं असेल. चालेल सर, ऍड्रेस तर समजला नसेल मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचं लोकेशन सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. आणि जर लोकेशन भेटलं नाही तर सरांना रिटर्न कॉल करा, ऍड्रेस मागून घ्या, लोकेशन मागून घ्या आणि व्हिजिट द्या अमन कार बाजार इथे. तुम्हाला एकदम सर्टिफाईड कार इथं भेटणार आहेत. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू सर. आज आपण भरपूर असा स्टॉक नवीन पण आणलेला आहे. सर थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी खूप मदत केली, आपल्या व्ह्युअर्स साठी पण खूप मदत केली. दोघे जण मिळून आमच्या व्ह्युअर्स साठी तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गाड्या शोधून आणता आणि तुमचे मी माझ्या चॅनल तर्फे धन्यवाद मानते. थँक्यू सर. तर आपण गाड्यांना आता सुरुवात करू सर. तर पाटील सर, आपण हुंडाई ऍक्सेंट पासून सुरुवात करू. गाडी एकदम कडक लुक मध्ये आहे. मी पाहिल्यानंतरच इंटरेल वगैरे काय विचारू सुद्धा वाटत नाही, कारण की इतकं कडक लुक मध्ये तुम्ही गाड्या आणलेल्या आहेत. तर सर, पहिली गाडी कशी राहणार आहे आपली डील आपल्या युवर्ससाठी? येस, आपण हुंडाई मध्ये एक बेस्ट असं ऑप्शन अवेलेबल केलेलं आहे. 2014 ची हुंडाई ऍक्सेंट फर्स्ट ओनर गाडी आहे. फक्त गाडी ही चाललेली आहे 62,000 चाललेली आहे. ओके, कोणी जर सेडान मध्ये आणि लगेचचा जर ऑप्शन बघत असेल तर त्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे. गाडी पुन्हा नंबर आहे आणि गाडी लेस ड्रिव्हन चाललेली आहे. आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे आपण ती फक्त म्हणजे 3,75,000 मध्ये तुम्हाला हुंडाई ऍक्सेंट फर्स्ट ओनर पुन्हा नंबर आपण गाडी देतो. ओके, MH12 मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. गाडी तुम्ही गाडी बघितल्यानंतर मित्रांनो, मी मगाशी सांगितलं तर तुमचं मन खुश होऊन जाणार आहे, कारण इंटेरियर वगैरे गाडीचे टायर्स काही विचारायचा प्रश्न नाही, कारण एकदम तुम्हाला घ्यायची आणि फक्त रोडवरती चालवायचे. हा ना सर? सर, आता तुम्ही प्राइसिंग तर सांगताय, फिक्स प्राइसिंग म्हणताय, तर माझ्या व्ह्युअर्स साठी थोडं बहुत काहीतरी मान सन्मान ठेवलाच पाहिजे. नक्कीच. आपण ज्या सुरुवातीच्या व्हिडिओला सांगितलेलं आहे की आपण ज्या प्राइसिंग सांगितले त्या फिक्स प्राइसिंग सांगितलेल्या आहेत आणि खूप म्हणजे म्हणतात ना आपण इको म्हणजे पॉकेट फ्रेंडली सगळ्या प्राइसिंग सांगितले, पण त्यामध्ये सुद्धा तुमचा व्हिडिओ कोण बघू नये आपण त्याच्यासाठी नक्कीच आपण त्यांचा मान सन्मान नक्कीच ठेवला जाईल. चालेल सर, मग पुढची घेऊ आपण एकदम बजेट. आपल्याकडे सेकंड ऑप्शन आहे. डिझेल मध्ये खूप सारी रिक्वायरमेंट होती सेडान मध्ये, त्याप्रमाणे आपल्याकडे 2 होंडा अमेज आहे. त्यातली फर्स्ट होंडा अमेज आपण दाखवतोय. 2015 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, डिझेल आहे, पुन्हा नंबर आहे. गाडी जी चाललेली आहे ही 97,000 चाललेली आहे आणि गाडीची आपण जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे 3,90,000 मध्ये तुम्हाला आपण 15 ची होंडा अमेज डिझेल गाडी देतो. चालेल, काय आपल्या व्ह्युअर्ससाठी काय मान सन्मान 10-15 नक्कीच होणार त्यामध्ये. चालेल. का मी कशासाठी विचारत असते, आपले व्हिडिओ तर्फे खूप लांबून लोक येतात आणि त्याच्यासाठी थोडा बहुत मान सन्मान ठेवलाच पाहिजे. सर, टायर किती पर्सेंटेज असेल याचे जे गाडीचे टायर पर्सेंटेज आहे तो 60% टायर्स आहेत. गाडीचं इंटरनल जर विषय केला तर गाडीमध्ये इंटरनल कुठलाच खर्च नाही. पूर्ण गाडी ही सीट्स कव्हर्स या गोष्टी पूर्ण ऑलरेडी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि गाडीचा परफॉर्मन्स बघितला तर गाडी जर डिझेल गाडी आता मार्केटमध्ये अवेलेबलच नाही, भेटतच नाही, पण आपण इथे डिझेल गाडी अवेलेबल केलेली आहे. प्लस गाडीचा जर ऍव्हरेजचा आणि परफॉर्मन्सचा विषय केला तर गाडी तुम्हाला डिझेल वरती नक्कीच 22-23 पर्यंत ही ऍव्हरेज देणार आहे. चालेल. रेनॉल्ट क्विडची ऑटोमॅटिक मध्ये कार अवेलेबल आहे. मोस्टली आपले IT क्षेत्रामध्ये जे काम करत असतात आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या लेडीज ज्या बहिणी असतात त्यांच्यासाठी पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायला जातात मॅन्युअल कार चालवत जाताना. त्याप्रमाणे छोटा आणि बेस्ट असा कॉम्पॅक्ट हा आपण ऑटोमॅटिक मध्ये कार अवेलेबल केली आहे. 2017 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी फक्त 35,000 चाललेली आहे, ती पण ऑटोमॅटिक मध्ये. आणि गाडी ही RST ऑप्शनल म्हणजे टॉप मॉडेल आहे याच्यामध्ये. आणि गाडीची आपण जी प्राइसिंग ठेवलेली आहे ती 2,90,000 मध्ये तुम्हाला 17 ची फर्स्ट ओनर ऑटोमॅटिक कार देतो. चालेल, ही 17 ची भेटते तुम्हाला MH12 मध्ये. आणि गाडीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या गाड्यांवरती तुम्हाला इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा दिली जाणार आहे. ना सर? येस सर. चालेल सर, नेक्स्ट घेऊ आपण मग बलेनो MH14 मध्ये असणार आहे. आपल्याकडे 2 बलेनोची सुद्धा खूप रिक्वायरमेंट आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे बलेनो अवेलेबल नव्हती, त्याप्रमाणे आपण बलेनो अवेलेबल केलेले आहे. 2015 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, सेकंड टॉप मॉडेल आहे, जेटा गाडी आहे. गाडीला 2 एअरबॅग्स आहेत. प्लस गाडी ही चाललेली आहे म्हणजे 27,000 गाडी चाललेली आहे विथ गाडीची सर्व्हिस हिस्ट्री आहे. म्हणजे गाड्या तुम्हाला मार्केटमध्ये खूप साऱ्या भेटतील पण कमी ड्रिव्हन चाललेली. 27,000 म्हणजे त्या गाडीने अजून काहीच परफॉर्मन्स केलेलं नाही. येस,
गाडी फर्स्ट ओनर आहे, पुन्हा नंबर आहे आणि गाडीची आपण जी प्राइसिंग ठेवली होती 4,90,000 मध्ये तुम्हाला आपण 2015ची बलेनो देतोय, ती पण जेटा गाडी देतोय. चालेल सर. आणि लोन किती पर्सेंटेज होईल या गाडीवर? या गाडीवरती जवळजवळ लोन केला गेला तर 70% 70-80% लोन यावरती अवेलेबल होतं. ओके, ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून लोन दिलं फॅसिलिटी जाणार. पण चालेल सर. मग आणि ह्या गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन केलेलं आहे? ह्या गाडीमध्ये मॉडिफिकेशन केलं तर ह्याला अलॉय व्हील्स टाकलेले आहेत. ओके. प्लस आतमध्ये जे कुशन्स आहेत ते पूर्ण जे कुशन्स पूर्ण म्हणजे जी क्वालिटी आहे ती म्हणजे बेस्ट क्वालिटी अशी टाकलेली आहे. ओके. प्लस तुम्हाला आतमध्ये जो इंटरनल खर्च असा काहीच करायचा नाही. प्लस एक्सटर्नल लाईट्स फिट्स केलेले आहेत. ओके. परत ज्या मिररच्या म्हणजे आपण फॉग लॅम्प्स म्हणतात त्या कस्टमरनं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ज्या हेडलाईटच्या लाईट्स आहेत त्या सुद्धा जवळजवळ 8 ते 9,000च्या याच्यामध्ये लाईट्स टाकलेले आहेत. ओके सर. मग डाऊन पेमेंट किती करावं लागेल आपल्या व्ह्युअर्सने? याच्यावरती फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट एक 50,000 रुपयाचं करायचं आणि बाकी त्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल. वाव, इतकी बेस्ट कार तुमच्यासाठी फक्त 50,000 डाऊन पेमेंट मध्ये भेटते मित्रांनो, आणि विथ वॉरंटी सोबत तुम्हाला. आणि ह्या गाडीची शोरूम हिस्ट्री सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. तुम्हाला ह्या गाडीला अलॉईज वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे. गाडी एकदम टकाटक मध्ये, आणि टायर सुद्धा तुम्हाला हे 80% टायर तुम्हाला 4ही टायर भेटणार आहेत विथ स्टेपनी सोबत. चालेल सर. नेक्स्ट गाडी घेऊ आपण. आपल्याकडे न्यू याच्यामध्ये एक न्यूऑस म्हणजे खूप साऱ्या रिक्वायरमेंट असते की आपल्याला न्यूऑसची म्हणजे औरानंतर एक न्यूऑस सुद्धा बेस्ट असा ब्रँड आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत मला वाटतं कुठल्या डीलरशिपवर ही गाडी अवेलेबल नाही. आपल्याकडे अवेलेबल झाली 2022ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG विथ कंपनी फिटेड गाडी आहे. गाडी फक्त ही चाललेली आहे 51,000 चाललेली आहे. आणि गाडी पुन्हा नंबर आहे. आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही म्हणजे 6,75,000 मध्ये तुम्हाला आपण 2022ची फर्स्ट ओनर न्यूऑस गाडी देत आहे. चालेल. गाडी एकदम तुम्हाला ही पण कंडिशन मध्ये भेटणार आहे, वॉरंटी भेटणार आहे. आणि सरांनी सांगितले 75 सांगितलेले आहेत, म्हणजे 675 सांगितलेले आहेत. आपल्या चॅनलचा रेफरन्स दिला ना मित्रांनो, तर ह्यामध्ये थोडं बहुत तुमचा मान सन्मान सुद्धा ठेवला जाणार आहे, कारण तुम्ही खूप लांबून आणि याच्यामध्ये एक गोष्ट मॅडम मी ऍड ऑन करतो की ह्या गाडीची वॉरंटी आहे ह्या प्लस आपण ह्याची कार्ट्रेजची वॉरंटी देणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये हुंडाईची H-Promise ची सुद्धा आपण इथे वॉरंटी अवेलेबल केलेली आहे. ओके, म्हणजे एकदम सर्टिफाईड कार आपल्या शोरूमची भेटणार आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे जरी काही इश्यू आला तर आपण हुंडाई H-Promise ची सुद्धा याला वॉरंटी अवेलेबल केलेली आहे. चालेल. एकदम टॉप एंड व्हेरियंट मध्ये ही गाडी भेटणार आहे. चालेल सर. नेक्स्ट आपण I10 घेऊ. 2017ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी अवेलेबल आहे. प्लस गाडी ऑटोमॅटिक आहे. गाडीची चाललेली आहे ती गाडी फक्त 51,000 चाललेली आहे. गाडीची जर स्पेसिफिकेशन सांगायचं झालं तर गाडी ही पुन्हा नंबर आहे. आणि त्यामध्ये स्पोर्ट्स व्हेरियंट आहे म्हणजे सेकंड टॉप व्हेरियंट आहे. येस. आणि गाडीची पण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती 4,75,000 आहे. 2017ची ऑटोमॅटिक कार प्युअर पेट्रोल तुम्हाला आम्ही देतो 4,75,000 मध्ये. चालेल. 2017ची तुम्हाला ही भेटून जाईल MH12 पासिंग मध्ये. गाडीवरती वॉरंटी. आणि तुम्ही आतून सर कसं सांगाल गाडीचं काय? गाडी जर इंटर वाईज जर विषय केला तर गाडी पूर्ण जे सीट्स कव्हर्स वगैरे आहेत त्या सर पूर्ण ओरिजिनल कंपनी फिटेड आहेत. ओके. येस. प्लस गाडीचे जर टायर कंडिशन बघितलं तर टायर कंडिशन 70 to 80% टायर्स आहेत गाडीचे. पूर्ण गाडी ऑल शोरूम हिस्ट्री अवेलेबल आहे म्हणजे फर्स्ट टू लास्ट आतापर्यंत सर्व याच्या हिस्ट्री शोरूमला झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑल वॉरंटी अवेलेबल भेटेल. प्लस आपण तुम्हाला हुंडाईची H-Promise सुद्धा याच्यामध्ये वॉरंटी अवेलेबल करून. चालेल. तर इतक्या वॉरंटीवाल्या गाड्या कुठेच भेटणार आहेत मित्रांनो, फक्त भेटणार आहेत पाटील सरांच्याकडे, म्हणजे अमन कार बाजार इथे. तर स्क्रीनवरती नंबर आहे, ह्याच नंबरला कॉल करायचं आणि सरांच्याकडून डिटेल्स नाही समजली तर पुन्हा एकदा मागून घ्यायची आणि ह्या गाड्या चॉईस करण्यासाठी अमन कार बाजारला यायचंय. सर कार तर दिल्या एकदम भरपूर चांगल्या, मला 7 सीटर पण द्या ना कार. येस. आपल्याकडे 7 सीटर सुद्धा कार अवेलेबल आहे. अगदी त्यामध्ये लोकांचा फेवरेट ब्रँड आपण इर्टिगा सुद्धा अवेलेबल केलेले आहे. प्लस आपण त्यामध्ये इनोवा सुद्धा अवेलेबल केली. तर पहिली इनोवाची आपण डिटेल्स आपल्या व्ह्युअर्सना देऊ. टोयोटाची इनोवा सुद्धा अवेलेबल आहे. 7 सीटर मध्ये कार अवेलेबल आहे. डिझेल मध्ये गाडी अवेलेबल आहे. 2011ची म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे 2012ची आपण हिला म्हणता येईल. पायलट सीट्स गाडीला अवेलेबल आहेत. आणि गाडीची प्राइस म्हणजे अख्ख्या मार्केटमध्ये तुम्हाला ह्या प्राइसिंगला गाडी कुठेच भेटणार नाही. 4,75,000 मध्ये आपण तुम्हाला टोयोटो डिझेल इनोवा गाडी देत आहे. ओके. इनोवा सर डाऊन पेमेंट किती करावं लागेल? ह्या गाडीवरती लोन्स फक्त 2 वर्षासाठीच अवेलेबल होते. म्हणजे तुम्हाला साधारणतः 2 लाख तुम्हाला ह्याच्यावरती लोन अवेलेबल होईल. आणि जे काय उरलेलं आहे ते तुम्हाला डॉक पेमेंट करावं लागेल. चालेल. ओनर सर फर्स्ट असणार आहे. ही गाडी सेकंड ओनर आहे. चालेल. सेकंड ओनर मध्ये तुम्हाला ही टोयोटाची इनोवा MH12 पासिंग मध्ये भेटते आणि VIP नंबर आहे. VIP नंबर सोबत. तर आता सगळीकडे हाय सिक्युरिटी नंबर पण आलेले आहे, तसं
तुम्ही ऑलरेडी करून पण ठेवलेलं हा. आहे, तर ह्याचे काही चार्जेस वगैरे काही नाही ना? नाही, ह्याचे कुठल्या प्रकारचे आपण चार्जेस आपण इथं कस्टमरकडून कुठले पे करणार नाही. ओके, जे काय असेल आपली डील त्यात इन्क्लुडिंग डील्स मध्ये आपण त्यामध्ये अवेलेबल करून देणार. चालेल. तर मित्रांनो, खूप चांगली फॅसिलिटी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते अमन कार बाजार. तर अमेज आहे येस, आपल्याकडे. आपल्याकडे फर्स्ट ऑप्शन आपण दाखवला त्याप्रमाणे आपल्याला सेकंड डिझेल मध्येच अवेलेबल आहे. ओके, 2015 चीच गाडी आहे. होंडा अमेज डिझेल अवेलेबल गाडी आहे. गाडी ही चाललेली आहे, म्हणजे 67,000 चाललेली आहे. ओके, गाडी ही सुद्धा फर्स्ट ओनर गाडी आहे. आणि गाडीचं जर सांगायचं झालं तर गाडीची जी प्राइसिंग ठेवली आहे ती सगळ्यात कमी म्हणजे 3.5 लाखामध्ये तुम्हाला आपण होंडा अमेज डिझेल देणार आहे. सर पहिल्यांदा तुमचे मी धन्यवाद मानते, कारण की तुम्ही आपल्या युवासाठी ना पेट्रोल डिझेल सगळा स्टॉक Yes. अवेलेबल केलेला आहे. 7 सीटर पण अवेलेबल केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, किती वाजले 12:30 होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या उन्हात आपल्या युवासाठी गाड्यांचा स्टॉक दाखवत आहेत. Yes. धन्यवाद सर, कारण की असे कोणी करत नाही. एवढ्या उन्हामध्ये कोणी शूट करायला पण एक्सेप्ट होत नाही, तर आपण झालेला आहात. चालेल. 2014 ची ग्रँड आयटेन्स स्पोर्ट्स गाडी अवेलेबल झालेली आहे. गाडी सेकंड ओनर आहे. गाडी फक्त चाललेली आहे 52,000 गाडी चाललेली आहे. गाडीचं जर फीचर सांगायचे झाले तर गाडी ही बटन स्टार्ट गाडी आहे, म्हणजे स्पोर्ट्स ऑप्शनल गाडी अवेलेबल आहे. गाडीची पण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती सगळ्यात कमी म्हणजे 2,90,000 मध्ये आपण तुम्हाला ग्रँड आयटेन स्पोर्ट्स बटन स्टार्ट गाडी देणार आहे. चालेल. Yes. ग्रे Pure कलर petrol. मध्ये Grey आणि color मध्ये. प्युअर पेट्रोल मध्ये MH12 मध्ये मध्ये. राहणार आहे. सॉरी, MH14 मध्ये ही राहणार आहे. आणि सर आतून गाडी कशी आहे सांगा एकदा. गाडीची आतून जर इंटरवाइज जर गेलं तर गाडीला ऑल जे कुशन्स आहेत ते कंपनी फिटेड आहेत. कुठल्याही प्रकारचं आतमध्ये तुम्हाला नवीन कुशन टाकायची गरज नाही. पूर्ण गाडी यूज अशी आहे आणि तुम्ही डायरेक्ट घेऊन वापरा अशीच गाडी कंडिशन मध्ये. चालेल. या टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि तुम्हाला जर काही शंका असेल सरांना विचारा गाडीबद्दल. आणि येताना एक जाणकार माणूस सुद्धा घेऊन या. गाडींचे एकदा सोडून दोनदा टेस्ट ड्राईव्ह घ्या. डॉक्युमेंट चेक करा. मी तुम्हाला डॉक्युमेंटचं तर आधीच सांगितलेलं आहे. सरांनी तुम्हाला पहिलाच आपल्या व्हिडिओ सुरुवात असतात त्याच वेळेला डॉक्युमेंटची पण सुरुवात असते आपली सांगितलेली आहे. तर ते डॉक्युमेंट घेऊन या. लोनसाठी काही प्रॉब्लेम नाही, लोन पण तुम्हाला करून दिलं जाणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. चालेल. वेंटो सर कशी असणार आहे? आपल्याकडे 2011 ची फर्स्ट ओनर वेंटो हायलाईन म्हणजे टॉप मॉडेल अवेलेबल झाले. त्याचे जर फीचर सांगायचे झाले तर हिला 2 एअरबॅग्स अवेलेबल आहेत, अलॉय व्हील्स अवेलेबल आहेत, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. पूर्ण गाडी फुल लोडेड आहे. गाडी फक्त ही चाललेली आहे 68,000 चाललेली आहे. आणि गाडीची आपण ही प्राइसिंग ठेवलेली आहे ही 2.5 लाखामध्ये तुम्हाला आपण वेंटो हायलाईन टॉप मॉडेल देतोय. चालेल सर. तर ह्याची नेमप्लेट नाही, MH काय आहे? ही गाडी MH02 पासिंग आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. आता आपण ती जी नेमप्लेट आहे ती आपण जे न्यू इथे त्याप्रमाणे ती बनवायसाठी दिलेली आहे. ओके, येस. चालेल. तर एकदम सर्टिफाईड कार तुम्हाला घेतल्यानंतर पण काही प्रॉब्लेम नाही पाहिजे म्हणून या सरांनी सर्व नेमप्लेट सुद्धा चेंज करण्याचा निर्णय घेतलेला बघू शकता मित्रांनो. चालेल. नेक्स्ट घेऊ आपण सर. येस, आपल्याकडे 2014 ची गाडी अवेलेबल झालेली आहे. मोस्टली यंगस्टरची चॉईस असते. पोलो गाडी अवेलेबल झालेली आहे. 2014 ची गाडी आहे. गाडी फक्त ही 53,000 चाललेली आहे. गाडी पोलो ट्रेडलाईन गाडी आहे. आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती गाडी सगळ्यात कमी म्हणजे ही गाडी आपण फक्त तुम्हाला 2,80,000 मध्ये तुम्हाला आपण ट्रेडलाईन गाडी देतो. पेट्रोल गाडी. पेट्रोल मध्ये आहे. येस. चालेल. लोन किती होईल सर या गाडीवरती जर लोन करायचं झालं तर ह्याच्यावरती जवळ 2 लाखापर्यंत लोन अवेलेबल होतं. बाकीचं तुम्हाला जे असेल ते डाऊन पेमेंट करावं लागेल. चालेल. तर लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे आणि मेन म्हणजे हे पेट्रोल मध्ये तुम्हाला भेटून जाईल. येस. तर पाटील सर इनोवा तर दिली बजेटमध्ये, तरी आपल्याला इर्टिका पण हवी तशीच बजेटमध्ये. आपल्याला आपण इनोवा नंतर 7 सीटर मध्ये बेस्ट असं ऑप्शन अवेलेबल केलेलं आहे. 2020 ची गाडी आहे. ओके. प्लस ही गाडी इर्टिका मध्ये हायब्रिड आहे. ओके. प्लस गाडीची जी चाललेली आहे ती गाडी फक्त 43,000 गाडी चाललेली आहे, म्हणजे 43,000 गाडी चाललेली आहे. गाडी सेकंड ओनर आहे. आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवली आहे ती म्हणजे 9,50,000 मध्ये आपण तुम्हाला 2020 ची हायब्रिड गाडी इर्टिका देत आहे. चालेल. तर सर MH12 मध्ये आहे नाही? येस, MH12 MH12 मध्ये ग्रे कलर मध्ये आहे. आणि आतून कशी आहे सर गाडी? या गाडीचं जर इंटरनल असेल तर गाडी मोस्टली फ्युचर वाईज केलं तर गाडीला पूर्ण कंपनी फिटेड टचस्क्रीन आहे. प्लस गाडी बटन स्टार्ट आहे, 2 एअरबॅग आहेत. ओके. आणि प्लस ही गाडी हायब्रिड आहे. गाडीचं टायर कंडिशन टाकायला गेलं तर गाडी जवळजवळ टायर हे 50 to 60% टायर्स आहेत. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा खर्च नाही. गाडी या डायरेक्ट घेऊन जा अशी गाडी तर कार अवेलेबल आहे. चालेल. तर इर्टिका पण दिली तुम्हाला 7 सीटर मध्ये, ती पण बजेट प्राइस मध्ये विथ वॉरंटी मध्ये दिलेली आहे. चालेल. आपल्याकडे जेस्ट पण आहे सर, मग कशी डील राहणार आहे याची? आपल्याकडे खूप सारी अशी रिक्वायरमेंट असते टाटा गाडीमध्ये. त्याप्रमाणे आपल्याकडे 2017 ची गाडी अवेलेबल केली आहे टाटा जेस्ट. ओके. गाडी ही फीचर सांगायची गाडी तर ही गाडी
XT ऑप्शनल असं आहे. गाडीला सिंगल एअरबॅग आहे. गाडी फक्त ही 46,000 चाललेली आहे. विथ गाडीची सर्व्हिस हिस्ट्री भेटेल आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवली आहे ती सगळ्यात कमी म्हणजे 3,75,000 मध्ये तुम्हाला 2017ची फर्स्ट ओनर गाडी देतोय आपण. XT ऑप्शनल गाडी. आणि गाडीचं प्राइसिंग सांगितली ती कशी असणार आहे सर? येस, आपण 3,75,000 आपण सांगतोय प्राइसिंग, त्यामध्ये पण नक्की निगोशिएट करू. चालेल सर. इकडे कारवाले कार 24 वाल्यांचं काही वॉरंटी आपल्याकडे जवळजवळ ते 2 ते 3 कंपन्यांची वॉरंटी अवेलेबल आहे. म्हणजे आपण त्यामुळे सुद्धा कस्टमरला चॉईस देतोय. आपल्याकडे कारवाले म्हणजे कारवाले कार्टेड कंपनीची वॉरंटी अवेलेबल आहे. प्लस आपल्याकडे कास्ट 24 ची सुद्धा अवेलेबल आहे. आणि प्लस आपल्याकडे हुंडाईची, जर ती गाडी हुंडाईची असेल तर आपण त्याला नक्कीच एच प्रॉमिसची सुद्धा वॉरंटी अवेलेबल करू. चालेल. तर अशा सर्टिफाईड कार मित्रांनो कुठेच भेटणार नाहीत, त्या अमन कार बाजार मध्ये भेटणार आहेत. कारण इतकी सेकंड हँड कार वरती तुम्हाला कोणीच वॉरंटी देणार नाही, फक्त भेटणार आहे इथेच. चालेल. नेक्स्ट सर आपण घेऊ आता 2014ची. आता आपण आतापर्यंत 2 गाड्या तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये दाखवल्या. अजून बऱ्याच लोकांना सुझुकीवरती ट्रस्ट असतो, त्याप्रमाणे आपण सुझुकी मध्ये सुद्धा आपण ऑटोमॅटिक कार्स अवेलेबल केली आहे. 14ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी म्हणजे चाललेली आहे ही गाडी फक्त 84,000 चाललेली आहे. आणि गाडीची जी प्राइसिंग ठेवलेली आहे ही प्राइसिंग सगळ्यात कमी म्हणजे ही जवळजवळ गाडी आपण 2,90,000 मध्ये आपण देणार आहे. चालेल. आणि सर ही कॅश मध्ये डील करावं लागेल का? नाही, ह्या गाडीवर सुद्धा लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपण 2012 नंतर कोणती कार घ्या आपण त्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देतो. जसं जसं गाडीचे इयर्स असतात त्याप्रमाणे त्याचे कमी जास्त प्रमाणात डाऊन पेमेंट होत राहतात. चालेल. 2 सरांनी 290 सांगितलेले आहेत. येस, कमी होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. चॅनलचा रेफरन्स द्यायचा. आपल्याकडे रेड ब्युटी अवेलेबल आहे सर. भरपूर लोकांची आता लेटेस्ट कसं आता एन जनरेशन मध्ये थोडासा हा कलर जास्त यूज केला जातो. आपल्याकडे येस रेड ब्युटीज अवेलेबल आहे. खूप सारी रिक्वायरमेंट असते ब्रिओ मध्ये या गाडीला. त्याप्रमाणे 2013ची गाडी आहे. होंडाचा ब्रँड वरती कुठल्या प्रकारचा म्हणजे ट्रस्ट ठेवणारा जो ब्रँड असतो हा होंडाचा. आयव्हीटेक इंजिन असतं हिला. 13ची फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी फक्त ही चाललेली आहे 78,000 आणि गाडीची आपण आस्किंग प्राइस आहे. 13ची गाडी पुन्हा नंबर तुम्हाला फक्त आम्ही देतो 2.5 लाखामध्ये. गाडीचे इंटरनल बघितलं तर गाडीचे कुशन्स वगैरे ऑलरेडी कंपनी फिटेड्स आहेत. प्लस कस्टमर त्यामध्ये कुशन सुद्धा केलेले आहेत. गाडीची जी म्युझिक सिस्टीम आहे ही कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम आहे. प्लस पूर्ण म्हणतात गाडी जी आहे ही क्लीन आणि नीट आहे. म्हणजे म्हणतात तुम्ही गाडी घ्या आणि वापरा अशीच आहे गाडी. चालेल. तर ही पण तुम्हाला बेस्ट डील्स अमन कार बाजार मध्ये भेटलेले. चालेल सर. आज ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय? ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे एक 2015 मध्ये ह्याच्या पुढचा ऍडव्हान्स म्हणजे 15ची गाडी ब्रिओ अवेलेबल आहे. आपण ती पण गाडी बघूया. चालेल. आपल्याकडे 2015ची गाडी अवेलेबल आहे. फर्स्ट ओनर गाडी अवेलेबल आहे. गाडी फक्त ही चाललेली आहे 52,000 गाडी चाललेली आहे. गाडीचं इंटरनल जर किंवा गाडीचे फीचर सांगायचे झाले तर गाडीमध्ये कंपनी फिटेड म्हणजे जे टचस्क्रीन लावलेला आहे, म्हणजे टचस्क्रीन गाडीमध्ये लावलेला आहे. प्लस गाडीचे टायर कंडिशन सांगायला गेले तर टायर कंडिशन 50 to 60% टायर्स आहेत गाडीला. प्लस गाडीला जे टेललाईट आपल्या हेडलाइट्स आहेत त्यामध्ये जे प्रोजेक्टर लॅम्प्स लावलेले आहेत म्हणजे त्याची जो प्राइसिंग 70,000 to 8,000 प्राइसिंग आहे. प्लस गाडी जे कुशन्स आहेत ऑलरेडी कंपनी फिटेड कुशन्स आहेत. त्यामुळे गाडीमध्ये 1 रुपयाचं काम नाही. प्लस गाडी ऑलरेडी सर्टिफाईड कार्स आहे. त्यामुळे तुम्ही घ्या आणि वापरा अशीच कार आहे. आणि गाडीची आपण जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही गाडीची आस्किंग प्राइस म्हणजे 2,90,000 मध्ये तुम्हाला आपण 2015ची फर्स्ट ओनर काढत येतो. चालेल. रेड पण तुम्हाला ह्याच किमतीत भेटणार आहे आणि आपल्याकडे ग्रे पण आहे ती ह्याच किमतीत भेटणार आहे. चॉईस तुमची आहे, कोणतीही कार घ्या. ती पण तुम्हाला टोटली दोन्ही कार सर्टिफाईड भेटणार आहेत. काही प्रॉब्लेम नाही. सर आपल्याला तुम्हाला प्राइसिंग निगोशिएबल करून देतील. यायचं चॅनलचं आपलं नाव सांगायचंय आणि गाड्यांचे प्राइसिंग कमी करून घ्यायचंय. चालेल. पाटील सर एकदम कडक अशा गाड्या आणलेल्या आहेत. मन खुश झालं आणि माझ्या युवर्सना दाखवण्यात पण माझं मन खुश झालेलं आहे. कारण एकदम सर्टिफाईड कार वॉरंटी मध्ये कार तुम्ही दिलेल्या आहेत आपल्या व्ह्युअर्स साठी. तर यायचंय अजून एकदा लोकेशन वगैरे सांगा, डॉक्युमेंट सांगा काय काय असणार आहे. आपण जे फर्स्ट आपण म्हणजे तुम्ही आल्या त्याबद्दल मी पहिल्यांदा मनापासून तुमचं धन्यवाद करतो. थँक्यू सर. येस. त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट्स आहेत आपण जे काही डॉक्युमेंट्स आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की लोन आपण ऑल महाराष्ट्रामध्ये आपली लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. प्लस आपल्याकडे कोणकोणत्या डॉक्युमेंट कॅटेगरीज आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा एक्सप्लोर केलेल्या आहेत. प्लस आपण ज्या काही कार्स असतात त्या स्वतःहून नावावरती ट्रान्सफर करून देतो. त्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यायचे नाहीत. विथ इन्क्लुडिंग डील्स आपण असतो आणि नावावरती ट्रान्सफर केल्याशिवाय आपण कुठली कार देत नाही. ओके. चालेल. तर खूप चांगली फॅसिलिटी तुम्हाला इथे अमन कार बाजार मध्ये दिलेली आहे मित्रांनो. 7 सीटर 5 सीटर भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी आलेला आहे. पेट्रोल डिझेल हा सगळा स्टॉक तुमच्यासाठी आहे. सरांना कॉल करा. इन्फॉर्मेशन जर व्हिडिओ तर्फे काही समजले नसेल ना तर कॉल करा. बिंदास सर तुम्हाला सर्व कॉलचे रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला कॉल रिसीव्ह करतील, तुम्हाला इन्फॉर्मेशन पुन्हा देतील. काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही कॉल करा आणि विचारा.
कारण की सरांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे तुमच्यासाठी. एक एक गाडी शोधून आणायची म्हटली ना तर खूप Yes. टाइम जातो, वेळ पण Yes. जातो. आणि आता आपण 1 महिन्यापूर्वीच एक व्हिडिओ शूट केला होता, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि ह्या स्टॉक मध्ये पण तुमच्यासाठी खूप चांगल्या गाड्या आलेल्या आहेत. ह्या लवकरात लवकर या, चॉईस करा आणि घेऊन जावा. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईन. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.